हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? बरे आहात ना? मी लक्ष्मी तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत करीत आहे. तर आज संडे आहे. संडे स्पेशल आपण काय बनवणार आहोत ते आज बघूया. सकाळी सकाळी गरम गरम अद्रकवाली चहा मिळाली की दिवसाची सुरुवात एकदम भारीच होत असते, हो ना? हे तर चहा पीत नसल्यामुळे मी फक्त माझ्यासाठी चहा बनवला. चला तर मग गरम गरम चुस्के घेत चहा एन्जॉय करूया. अहोंची डिमांड होती की संडे स्पेशल तर्री पोहा खायचं, त्यामुळे जरा माझी आधीच प्लॅनिंग करून ठेवलेली होती. तुम्हाला तर माहीतच असेल आपला नागपूरचा तर्री पोहा किती फेमस आहे. तर पोहे बनवताना सर्वात आधी तेल गरम झालं की बटाटे घालायचे, म्हणजे लवकर शिजतात. नंतर ते कसरत राहणार नाही. त्यानंतर शेंगदाणे, जिरा, मिरची, कांदा हे घालून घ्यायचं आणि परतून घ्यायचं. नंतर त्यामध्ये कढीपत्ता घालून थोडी हळदी पावडर घालायचं आणि ते पुन्हा परतू द्यायचे कांदे आणि मिरची शिजेपर्यंत. हळदी पावडर घालून पुन्हा पसरून घ्यायचे आणि आपलं मीठ घालून त्याला छान वाफवून घ्यायचे. नंतर त्यामध्ये पोहे घालायचे. अशा प्रकारे आपला तर्री पोहा तयार आहे. याच्यात पोह्यामध्ये जरा चांगली टेस्टी यासाठी थोडीशी साखर घालतोय आपण. साखरची रेसिपी माझ्या पप्पांची आहे, मला खूप आवडतं. नंतर कोथिंबीर घालून तर्री पोहा तयार आहे. याला बाजूला काढून ठेवूया. तोवर आपण बाजूला रस्सा बनवण्याची तयारी चालू आहे. तडका तयार झालेला आहे. मी मूग हे कालच भिजवून घेतलेले होते, त्यामुळे मला थोडा काही त्रास झालेला नाही. छान टाकून यामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आणि आपल्याला पाहिजे तेवढा रस्सा करण्यासाठी थोडं पाणी घालून रस्साची तयारी करून घ्यायची. याला उकळी येऊ देऊ 10. आपल्याला हवं तेवढं रस्सा घालून आपण याला 5 मिनिटं शिजवून देऊया. उकळी आलेली आहे, त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली. एकदम भारी खायला आपला मिसळ पोहा तयार आहे. मस्त. आता आपण संध्याकाळची तयारी करूया. आमच्याकडे सात्विकचे फ्रेंड्स येणार होते. त्यांची ऑर्डर होती की त्यांना ब्रेड पिझ्झा खायचा आहे. त्यासाठी मी स्टफिंग तयार करत आहे. मी कापलेला आहे कांदे, टोमॅटो कट करून घेतलेले आहे पिझ्झासाठी. आणि मी तुम्हाला एकदम सोपी अशी पद्धत सांगणार आहे ब्रेड पिझ्झा बनवण्याची. त्यामध्ये शेजवान सॉस घेतलेला आहे 1 चम्मच. सगळ्या पीसेसवर घालून घेतलं. नंतर त्यावर आपण टोमॅटो सॉस घालूया. टोमॅटो सॉस स्प्रेड करायला भारी असतं. जर आपल्याकडे पिझ्झा सॉस अवेलेबल नसेल तर आपण टोमॅटो सॉस किंवा फक्त शेजवान सॉस असेल तरीही चालेल. आता यावर आपण थोडं कॉर्न घालत आहोत. तुमच्याकडे जर बाकी व्हेजिटेबल्स अवेलेबल असेल तर तुम्ही ते पण घालू शकता, जसं की पनीर झालं, ढोबळी मिरची झाली किंवा अदर सगळे इन्ग्रेडियंट्स असतील तर. अशा प्रकारे मी स्टफ केलेलं आहे कांदे, टोमॅटो वगैरे. आता यावर आपण चीज घालत आहोत. चीज शिवाय पिझ्झा शक्यच नाही. एकदम भारी असं चीज. यामध्ये आंबोलीचा चीज यूज केलेला आहे. तुम्ही मोझरेला चीज किंवा अदर चीज पण यूज करू शकता. आता हे शिजवण्याची एकदम सोपी पद्धत जर आपल्याकडे अव्हन असेल तर आपण साधं तवा घ्यायचं किंवा एखादं पॅन असेल बटर लावून सगळे ब्रेडचे स्लाइस जे पिझ्झा बनवले ते घालायचे. अशा प्रकारे एन्जॉय करूया.